आता मला सांगा, या महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेपैकी कुणाला विचारा, वक्फ बोर्डाचा सुधारणा विधेयक कशा करताय? तर या ठिकाणी ज्या पद्धतीने वक्फ बोर्डाने हिंदुत्ववादी लोकांवर अन्याय केला, हिंदुत्ववादी नागरिकाच्या जमिनी लाटल्या आहे, अनेक धार्मिक संस्थानाच्या जमिनी लाटल्या आहे वक्फ बोर्डाने. आता हिंदू धार्मिक संस्थानाच्या जमिनी लाटल्या वक्फ बोर्डाने, त्या जमिनी हिंदू नागरिकाच्या नाही, हिंदू संस्थानाच्या आहेत. मग कसा हिंदुत्वाचा संबंध येत नाहीये? वक्फ बोर्डाने मनमानी केली. हिंदुत्व म्हणजे मराठी माणसाच्या अनेक जमिनी लाटल्या, अनेक त्या ठिकाणी जे मुस्लिम लोकांच्या जमिनी आहेत त्या सोडून हिंदू समाजाच्या जमिनी लाटण्याचं काम वक्फ बोर्डाने केलं. आणि म्हणून मला असं वाटतं, संजय राऊत सध्या आता त्यांच्या बोलण्यावर दिसत आहे, मला माहित नाही सभागृहात काय होतं, सध्या त्यांच्या भूमिकेवर दिसत आहे ते सुधारणा विधेयकाच्या, वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करेल असं वाटतं आहे. पण जर त्यांनी सुधारणा विधेयकाच्या बाजूला मतदान केलं तर मला असं वाटतं मग त्यांच्याबद्दलचा काही थोडी बोलायला जागा उरेल. नाही, वॉकआउट करणं म्हणजे वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करणं आहे. वॉकआउट करणं म्हणजे काय? तुम्ही वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान करता असा अर्थ आहे. वॉकआउट करायचं नाही आणि मतदान करायचं विधेयकाच्या बाजूने, तरच खरं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जपले उद्धवजींनी असा अर्थ होतो.